नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई कृषी विभाग, महाराष्ट्र शासन द्वारा गेल्या 6 वर्षापासून शून्य मशागत तंत्रज्ञान हे हवामान अनुकूल तंत्रज्ञानामधील प्रभावी राहिलेलं तंत्रज्ञान आहे. या अनुषंगाने प्रकल्पाच्या माध्यमातून शून्य मशागत तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करून बेडवर वेगवेगळ्या पिकांची लागवड करून पहिल्या पिकाचे अवशेष तसेच ठेवून दुसऱ्या पिकाची लागवड करणे यामध्ये प्रावीण्य मिळाले आहे. आपण आज बघू शकतो की बुलढाणा जिल्ह्यातील मुक्ताबाई भगवान जाधव यांच्या शेतातील आजचा हा थोडक्यात पार्श्वभूमी तुमच्यापुढे मांडत आहे. आपण तूर पिकाची लागवड बेडवरच टोकन यंत्राने केली होती. तूर पीक हात करवतीने कापून त्यावर भुईमूग लागवड केली. भुईमूग पीक निघाल्यानंतर या खरीपला एकरी 10 किलो सोयाबीन लागवड केली. हे सोयाबीन पिकाचे अवशेष आपल्याला तसेच दिसत आहेत. विशेषतः सोयाबीन सुद्धा यावर्षी मला चांगले उत्पादन देऊन गेली आणि मागील 7 दिवसापूर्वीच माझी मक्का लागवड होऊन आज 1 नोव्हेंबर रोजी मक्का अशा पद्धतीने दिसून येत आहे. आपण बघू शकतो तूर पिकाचे पहिले अवशेष खोड तसेच ठेवले. सोयाबीन पिकाचे खोड